कोर्टाच्या निर्देशावरून घेण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीचा निकाल नुकताच लागला। या निवडणुकीत युवा सेनेनं 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला। त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर जोरदार जल्लोष साजरा केला। परंतु आता या निकालाला हायकोर्टात आव्हान दिल्याने या आनंदावर विरजण पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे। नमस्कार, मी प्राची शिरकर, दैनिक प्रहार मध्ये आपले स्वागत आहे। सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं गुलाल उधळला खरा, परंतु गुलाल किती काळ टिकेल हे येणारा काळच सांगेल। कारण झालं असं की मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या मुंबई विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक 2022 या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मतदार नोंदणीपासून अंतिम मतदार यादीपर्यंत असंविधानिक आणि मर्यादित पद्धतीने राबवल्यामुळे या प्रक्रियेतून निवडून आलेल्या युवा सेनेच्या 10 प्रतिनिधींना कायदेशीर सिनेट पदवीधर प्रतिनिधी म्हणून मान्य करता येणार नाहीये। नोंदणी शुल्क प्रक्रियेतील त्रुटी आणि सत्ताधारी पक्षाच्या अतिरिक्त राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक या प्रक्रियेतून वगळला गेला आहे, असा दावा करत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने या निवडणूक प्रक्रियेला हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे। ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। न्यायालयाने राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावलेली आहे आणि पुढील सुनावणी 18 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे। त्यामुळे अद्याप या मुद्द्यावर अंतिम निर्णय झालेला नाहीये। यामुळे अनेक तर्क लढवले जात असून विजयाच्या आनंदाचा गुलाल उधळला खरा, परंतु या आनंदावर विरजण पडणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे।